प्रगटले आहेत। पहिली ही दृश्य तुम्ही पाहताय बुलढाणा लाईव्हवर। नेताजी पालकरांचं गाव हे आहे आणि या गावामध्ये रात्रीचा शेतकऱ्यांचा मुक्काम होता। तिथे आता रविकांत तुपकर एकाएकी प्रगटले आहेत। रविकांत तुपकर आपल्यासोबत आज आंदोलन होणार आहे, काय भूमिका नेमकी आहे? पोलीस अडवणूक करण्याचा प्रयत्न करतात। नाही, मुळामध्ये महाराष्ट्रातला शेतकरी प्रचंड अडचणीत आहे। सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे, ऊसाला एक रकमी FRP नसल्यामुळे ऊसवाले शेतकरी अडचणीत आहे, दुधाचे दर पडलेले आहेत मधल्या काळामध्ये आणि धानावाला शेतकरी अडचणीत आहे। सगळ्या बाजूने महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतो आहे। दिवसाला रोज 7 ते 10 आत्महत्या होत आहेत, अशी खुद्द कबुली पुनर्वसन मंत्र्यांनी विधानसभेत दिली। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होणं खूप आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही अतिशय शांततेच्या मार्गाने, अतिशय सविनय मार्गाने मुंबईला या ठिकाणी दाखल झालेला आहे। बुलढाणा पोलिसांनी आणि महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला। आमच्या बुलढाण्यातून येणाऱ्या जवळपास 250 गाड्या पोलिसांनी तिथल्या तिथं थांबवल्या, वाहन चालकांना अटक केली, आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना अटक केली। पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा नियम आम्हाला माहिती आहे, त्यामुळं गनिमी काव्याने अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आता पनवेलला पोहोचलेले आहेत। आम्ही आता सगळ्या कार्यकर्त्यांशी, शेतकऱ्यांशी चर्चा करून आम्ही मुंबईच्या दिशेने अरबी समुद्रामध्ये सातबारे बुडवायला जाणार आहोत आणि सरकारला सांगणार आहोत की आम्ही आता कर्जमुक्त झालेलो आहोत। जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं, आता देणं घेणं पिटलं, आम्ही 1 रुपया सुद्धा तुमचं देणं लागत नाही। पोलिसांनी जर का आडवाडवीचा प्रयत्न केला, पोलिसांनी जर का जोर जबरदस्तीनं आमच्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम उलटे होतील आणि वेळ प्रसंगी इथं रक्ताची पाठ वाहतील, हे पोलीस भावांनी लक्षात ठेवावं। अधिवेशन सुरू आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न अतिशय संवेदनशील आहे। आम्ही सविनय मार्गाने जातो आहे, शांततेच्या मार्गाने जातो आहे आणि आंदोलन करणं, सत्याग्रह करणं हा आमचा अधिकार। इथे सुद्धा पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे, खूप मोठ्या प्रमाणात पोलीस जमले, अडवणूक करतील, त्यांना तसे आदेश आहेत का? नाही, आता मी काय नुकताच आलो, मी आत्ताच हे पंचतायन मंदिर आहे, फार महत्त्वाचं अनन्यसाधारणीय मंदिराचं महत्त्व आहे। मी आत्ता सगळ्या देवांचं दर्शन घेतलं, 5 देवांचं, आणि मी देवाच्या चरणी प्रार्थना केली आहे की महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त करण्यासंदर्भामध्ये राज्य सरकारला सुबुद्धी परमेश्वरांनी द्यावी। सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल 3000 रुपये भाव फरक द्यावा, त्याचबरोबर 2023चा आणि 24चा राहिलेला पीक विमा सुद्धा आम्हाला मिळावा आणि कांदा, दूध आणि धानाला मदत मिळावी, अनुदान मिळावं, अशा अनेक मागण्या आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत। आता सगळ्या आमच्या सहकाऱ्यांची, शेतकऱ्यांची बैठक होईल। आम्हाला माहिती आहे पोलीस व्हिडिओ शूटिंग काढतायत, कॅमेरे लावतायत, आम्ही काही नक्षलवादी आणि दहशतवादी नाही। आणि इथं खून करून पळालेले आरोपी 3-3 महिने तुम्ही शोधू शकत नाही आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्याला काय तुम्ही अडवता? आणि शांततेच्या मार्गाने आम्हाला जायचं आहे, शांततेच्या मार्गाने आमची सहकार्याची भूमिका आहे। आडवाडवीचा प्रयत्न केला तर रक्ताची पाठ वाहतील, तशी आम्ही मानणार। आम्ही तशी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहोत। असे मरण्यापेक्षा पोलिसाच्या बंदुकीच्या गोळीत शहीद झालो तर किमान शहीद म्हणून तरी आमचं नाव लिहिलं जाईल। त्यामुळे आमची भूमिका ठरलेली आहे, आम्हाला मुंबईच्या दिशेने जायचं आहे।